नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. 2014 मध्ये मणिशंकर अय्यर आणि आता 2019 मध्ये सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यांमुळे जेव्हा 2014 ची निवडणूक फिरली होती, तशीच आता सॅम पित्रोदांच्या वक्तव्यामुळे ही पण निवडणूक फिरू शकते असं अनेकांना वाटतंय. किंवा काहींना असंही वाटतं की सॅम पित्रोदा हे काँग्रेसचे चीफ स्ट्रॅटेजिस्ट आहेत. त्यांनी हे असं पिल्लू सोडलेलं आहे की लोकांमध्ये त्याची चर्चा होऊन लोक जेव्हा हा विचार करतील तेव्हा भाजपचा जो राष्ट्रवादाचा मुद्दा आहे तो या चर्चेत विरून जाऊ शकेल. पण सॅम पित्रोदा जे काँग्रेसचे ओव्हरसीज प्रेसिडेंट म्हणजे विदेश अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये राहुल गांधींचं जे इमेज बिल्डिंगचं काम परदेशात आणि राष्ट्रीय स्तरावरती झालं ते सॅम पित्रोदांच्या मार्गदर्शनाखाली झालं. एवढंच नाही तर काँग्रेसनं गेल्या 3 वर्षांमध्ये जे इंटेलेक्च्युअल्स राज्यसभेवरती पाठवले त्यांची शिफारस सुद्धा सॅम पित्रोदांनी राहुल गांधींकडे केली. इतकं वजनदार दरबारी प्रस्त हे सॅम पित्रोदांचं आहे. ते टेक्नोक्रॅट्स आहेत. एक चांगला व्ह्यू घेऊन भूमिका मांडणारे एक बुद्धिवंत इंटेलेक्च्युअल म्हणून त्यांची गणना होते. मग त्यांनी ही वक्तव्य का केली? बरं, त्यांची वक्तव्य तरी काय आहेत? एक तर ते असं म्हणतायत की केवळ 8 लोक म्हणजे ते दहशतवादी होते, ते इकडे आले आणि त्यांनी हल्ला केला असं आपण मानत नाही. म्हणजे 8 लोक 26-11 दहशतवादी येतात आणि काहीतरी करतात, यावरून तुम्ही संपूर्ण देशाला म्हणजेच पाकिस्तानला वेठूस धरू शकत नाही. काही लोक आपल्याकडे आली आणि त्यांनी हल्ला केला असं केवळ गृहीत धरून किंवा मानून त्या देशाच्या प्रत्येक नागरिकाला दोष देणे योग्य नाही. मी असा विचार करत नाही असं सॅम पित्रोदा म्हणाले. त्याचबरोबर त्यांचं दुसरं वक्तव्य आहे. ते असं म्हणतात की हल्ल्यांविषयी फार काही माहीत नाही, ते नेहमीच होत असतात. मुंबईतही म्हणजे 26/11चा मुंबईतही हल्ला झाला होता. त्यावेळी केवळ लढाऊ विमानं पाठवून भारताला प्रतिक्रिया देता आली असती, पण हा अप्रोच म्हणजेच पवित्रा बरोबर नाही. अशा पद्धतीनं तुम्ही उर्वरित जगाशी वागू शकत नाही. सॅम पित्रोदा ज्या पद्धतीनं बोलतायत ते खरंच बुद्धिवंत आहेत, इंटेलेक्च्युअल आहेत. त्यांच्या म्हणण्यामागं काहीतरी गर्भित अर्थ नक्कीच आहे. तो काय आहे हा शोधण्याचा आजची चर्चा नाहीये. ते का असं म्हणाले हेही आपल्याला चर्चेत फारसं घ्यायचं नाहीये. पण ते जे काही बोलले त्याच्यावरनं काय मेसेज हा जगाला, भारताला आणि विरोधकांना गेला हे महत्त्वाचं आहे. सॅम पित्रोदा यांची ही मुलाखत ANI वृत्तसंस्थेनं घेतलेली आहे. त्यानंतर सर्वात आधी कोणी सॅम पित्रोदांवर टीका केली असेल तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरनं केली. त्यांनी एकामागून एक 4 ट्विट्स केले आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतायत, तेही मी तुम्हाला सांगतो. ते असं म्हणतायत की आपल्या सुरक्षा दलांचा विरोधी पक्षाकडून नेहमीच अपमान केला जातो. विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या अवमानकारक वक्तव्यांबाबत जाब विचारा असं आवाहन मी देशवासियांना करतो. 130 कोटी भारतीय विरोधकांना माफ करणार नाही. संपूर्ण देश सैन्यामागे भक्कमपणे उभा आहे. काँग्रेस अध्यक्षांचा सर्वात विश्वासू सल्लागार आणि मार्गदर्शकाने भारतीय सैन्याचा अपमान करून पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा करायला घेतलाय. पुढे असं म्हणतात, अखेर काँग्रेसच्या सर्वोच्च घराण्याच्या प्रामाणिक दरबारी व्यक्तीनं असं सत्य कबूल केलंय जे संपूर्ण देशाला आधीच माहिती आहे. काँग्रेस कधीही दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी इच्छुक नव्हती.
पण हा नवा भारत आहे. आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ आणि ते सुद्धा व्याजासकट. पंतप्रधान असं म्हणतायत, त्यांनी हॅशटॅग केलेला आहे, तो हॅशटॅग सुद्धा गाजतोय. त्यात ते असं म्हणतायत की जनता माफ नहीं करेगी, असा तो ट्विटरचा हॅशटॅग स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वापरलेला आहे. आणि एक विसरता कामा नये, आता ते देशाचे काळजीवाहू पंतप्रधान जरी असले तरी पंतप्रधान पदाच्या दावेदारीमुळं ते भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार सुद्धा आहेत. म्हणजे ते जे काही बोलतायत ते प्रचारार्थी बोलतायत, कारण त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक ट्विटर हँडलवरून त्यांनी विरोधकांवरती निशाणा साधलेला आहे. आपल्याला यावरच चर्चा करायची आहे. एक तर सॅम पित्रोदा चुकले का? तर हो, चुकले असतील तर चुकले. दोन, सॅम पित्रोदा बोलून गेलेत, मग त्याच्यावरनं जे काही राजकारण होतंय, राष्ट्रवादाचा जो मुद्दा प्रखरपणे पुढे आणला जातोय, त्याविषयी चर्चा करायची. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत दहशतवाद विषयक अभ्यासक फिरोज मिठीबोरवाला आहेत. त्यांच्यासकट अनेकांना असं वाटतंय की पुलवामा हल्ला कसा झाला, कोणत्या परिस्थितीत झाला, तो होऊ दिला गेला का, त्यामागे नेमकी काय रणनीती जयशची होती, नेमकं काही राजकारण आहे का. त्यांना असंही वाटतं की बालाकोट एअर स्ट्राईकचे पुरावे मागण्यात गैर काय आहे, खरंच आपण पुरावे दिले पाहिजेत का, नाहीतर देश म्हणून देशाला पुढे काय तोंड दाखवेल असं मानणारे सुद्धा ते आहेत. आपल्यासोबत संदीप देशपांडे सुद्धा आहेत, मनसेचे प्रवक्ते नेते आहेत. राज ठाकरेंनी सुद्धा मध्यंतरी त्यांच्या भाषणातून अशाच पद्धतीची भूमिका बालाकोट स्ट्राईकला घेऊन मांडली होती की नेमकं काय झालं हे देशाला तुम्ही पुराव्यासकट सांगा, हा त्यांचा आग्रह होता. त्याचबरोबर आपल्यासोबत शिवसेनेच्या ज्येष्ठ प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलमताई गोरे आहेत. याशिवाय आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. तसंच आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी आमदार जयदेव गायकवाड सुद्धा आहेत. मी सर्वांचं या चर्चेत स्वागत करतो आणि सुरुवातीलाच अतुल लोंढे यांच्याकडे जातो. अतुल लोंढे, सॅम पित्रोदा कोण आहेत, काय करतात हे सर्वांना माहिती आहे. त्यांचा वकूफ काय आहे, त्यांनी किती मोठं काम केलंय त्यातही पडायचं नाहीये. ते इंटेलेक्च्युअल म्हणजे बुद्धिवंत आहेत, तर हो ते आहेत. ते जागतिक पातळीचे बुद्धिवंत आहेत. पण असं असताना सुद्धा ते काँग्रेस पक्षाचे ओव्हरसीज प्रेसिडेंट म्हणजे विदेश अध्यक्ष आहेत. त्यांना एवढं तरी कळायला हवं होतं की देशात निवडणुका आहेत, आपण एखादं वक्तव्य करतो त्यामुळं त्यांचाच पक्ष म्हणजे काँग्रेस, तुमचा पक्ष, हा किती अडचणीत येऊ शकतो. त्यांना इतकंही माहीत असायला हवं की 2014 मध्ये त्यांच्यासारखेच एक बुद्धिवंत काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी चायवाला हे विधान केलं आणि त्यानंतर खरंच चायवाला नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. तेव्हा आपण काय बोलतो आहोत, पक्षाला त्याचा काय फटका बसू शकतो, एवढं सॅम पित्रोदाला कळू नये. आता आशिष असं आहे की पक्षाने त्या संदर्भातली आपली भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे. जिथपर्यंत बालाकोटचा प्रश्न आहे, राहुलजींनी स्पष्टपणे सांगितलं की काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण देश जो आहे तो सैन्याच्या पाठीशी उभा आहे आणि सरकार याच्यामध्ये जी कारवाई करेल त्या कारवाई सोबत आम्ही आहोत, इतक्या स्पष्टपणे काँग्रेस अध्यक्षांनी आपली भूमिका घेतली होती आणि त्या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत. आता मूळ प्रश्न जो आहे तुम्ही तो जो बगल दिला, आता त्यांनी ते व्यक्तिगत मत होत आहे सॅम पित्रोदांचं, पण मूळ प्रश्नाला मूळ जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला तो मुद्दा हा होता की मी अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क टाइम्स आणि इतर सगळे वॉशिंग्टन पोस्ट पासून सगळे मी वृत्तपत्र वाचले, सगळ्या वाहिन्या बघितल्या आणि त्या वाहिन्यावरून अनेक प्रकारचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात आले. आता एक भारतीय म्हणून याचं दुःख सगळ्यांनाच होणं स्वाभाविक आहे, कारण की आपल्याला आपल्या सैन्याच्या पराक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आपण गप्प कसा देश म्हणून हा जो प्रश्न आहे हा प्रश्न उपस्थित केलेला होता. कदाचित आपल्या हा वाचण्यामध्ये तो आला नसेल, पूर्ण इंटरव्ह्यू आपण बघितला नसेल कदाचित. तर हे मुद्दे महत्वाचे आहे. मला वाटतं की याच्यावर अनेक लोक बोलून गेले आहेत, राजसाहेब पण बोलून गेलेले आहेत, अनेक लोक बोलून गेले आहेत देशामध्ये. काही एकटे सॅम पित्रोदा बोलले असं नाही आहे. आज जर कुठला मूळ मुद्दा आज चर्चेला यायला पाहिजे होता तर तो हा मुद्दा आहे की एका वृत्तपत्र एका मासिकाने कर्नाटकामध्ये
येदुरप्पा यांची डायरी बाहेर काढली आणि 1800 कोटी रुपयाचं वाटप कसं केलं हे सगळ्या डायरीतल्या नोंदी ज्या आहेत त्या तिच्या टाकल्या, ज्याच्यावर येदुरप्पांची पण सही आहे. त्याचं उत्तर भाजपला द्यावं लागेल. आणि सगळ्यात गंभीर बाब त्याच्यामध्ये अशी आहे की मुख्यमंत्री होण्यासाठी 1800 कोटी तर वाटले, पण त्या 250 कोटी त्याच्यामधले सॅम पित्रोदा त्यांनी दिले. नंतर कधी येदुरप्पा, आज सॅम पित्रोदा. आशिष, देशासमोरचे प्रश्न जे आशिष देशासमोरचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नाला अशा पद्धतीनं बगल देता येणार नाही. म्हणजे तुम्ही ठरवून जर हे करणार असाल, म्हणजे तुम्ही राहुलजींनी जी भूमिका घेतली त्याच्यावर तुम्ही बोलणार नाही. आणि आज एवढा मोठा मुद्दा समोर आलेला आहे, एवढी मोठी म्हणजे देशासमोर मुख्यमंत्री बनण्यासाठी एक खान माफिया ज्याच्यावर किती म्हणजे त्याचा सगळं सिद्ध झालेला आहे, तो माणूस 1800 कोटी रुपयातून या देशाची मुद्दा आहे ना, कोण नाकारतोय? लोकशाही पायदळी कोण नाकारतोय? आमच्याकडे कागदपत्र आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत, आणि ज्याच्यावर अनेक लोकांनी चर्चा केली. ऐका तर, आणि ज्याच्यावर एक व्यक्ती बोलतोय देशाविषयी, पाकिस्तानचा पुळका त्याला इतका आलाय. नाही असं थोडी आहे. तुम्ही आमच्यासाठी भांडायचं नाही, तुम्ही लोकांसाठी भांडायचं आहे. आपण संपूर्ण पाकिस्तानवर का हल्ला करतो, त्यांना वेटीस का धरतो? सॅम पित्रोदा हे बोललेले आहेत, कागदपत्र आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. बोला. आशिष एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, मी देशासमोर कोणते प्रश्न आहे महत्वाचे त्याच्यावर सुद्धा चर्चा करत आहो. आणि मी तुम्ही आमच्यासाठी काम करा असं म्हणत नाही. तुम्ही कोणासाठीच काम करू नका, तुम्ही या देशासाठी काम करा. या देशाचा चौथा स्तंभ ज्याच्यावर आधार आहे त्याच्यासाठी असं का बोलले आम्हाला मान्य नाही. याचा अर्थ आम्हाला लावून घ्यायचा आहे. कारण सॅम पित्रोदा, तुम्हाला काय वाटतं जे काही बोलले त्याची चिकित्सा नको करायला? मी तुम्हाला स्पष्ट, तुम्ही चिकित्सा जरूर करा, मी असं म्हणत नाही तुम्ही चिकित्सा नका करू. चिकित्सा याची पण झाली पाहिजे की रस्ते सॅनिटाईज का नाही झाले. चिकित्सा याची पण झाली पाहिजे की सीआरपीएफनी जेव्हा एअरलिफ्ट मागितलं होतं, आम्हाला विमानांनी सोडा असं म्हटलं होतं, ते का नाकारण्यात आलं. चिकित्सा याची पण झाली पाहिजे की इंटेलिजन्स रिपोर्ट असताना आपण असं का केलं. चिकित्सा याची पण झाली पाहिजे की बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जे आहे ते सीआरपीएफला का प्रोटेक्शन देत नव्हते. चिकित्सा याची पण झाली पाहिजे की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही आहे की 1 तास पहिले प्रायव्हेट व्हेकल कुठलेही त्या रस्त्यावर येऊ शकत नाही आणि पोहोचल्यानंतर 1 तास नंतर येऊ शकत नाही. त्याच्यानंतर हे प्रायव्हेट व्हेकल तिथे येतं कसं 350 किलो आरडीएक्स घेऊन. चिकित्सा या गोष्टीची पण झाली पाहिजे आशिषजी, हेही तेवढंच महत्वाचं आहे. सॅम पित्रोदा बोलले, त्यांच्या पर्सनल कॅपॅसिटीमध्ये ते बोलले, आमच्यासाठी जी भूमिका राहुलजींनी घेतली ती भूमिका आहे. आणि देश एकसंघपणे विरोधी पक्ष म्हणून पूर्णपणे सरकार आणि सरकारने ज्या ऍक्शन घेतल्या आणि आताही कोणती ऍक्शन सरकार घेत असेल आणि याच्या पुढे घेत असेल तर सरकारच्या पाठीशी आम्ही कायम उभा आहो. भाजपसारखं आम्ही केलं नाही. भाजपने याच्यापूर्वी कशी भूमिका घेतलेली आहे हे सगळ्याच देशांनी पाहिलेलं आहे. त्याची सुद्धा चिकित्सा झाली पाहिजे की याच्यापूर्वी भाजप कसं बोलत होतं, कसे मोदी साहेब प्रेस कॉन्फरन्स घेत होते मुंबईमध्ये, सगळा तो अटॅक सुरू असताना काय आपण करतो ते सगळं घेतलं पाहिजे. अरे हे काँग्रेस आहे, या काँग्रेसने अफजल गुरुला फाशी दिली, या काँग्रेसने कसाबला फाशी दिलेली आहे. न्याय जो आहे तो न्याय मिळवून दिलेला आहे. त्यामुळे फक्त एकतर्फी गोष्ट करायची आणि काहीतरी सगळं काही आमचं चुकते आहे बा अशा पद्धतीने एखाद्या गोष्टीची जर मांडणी होत असेल तर ती अतिशय चुकीची आहे. शेवटला मुद्दा एक लक्षात घ्या, अटल बिहारी वाजपेयींनी मला स्वतःला पर्सनली 26/11च्या हल्ल्यावरचं सॅम पित्रोदा यांचं वक्तव्य खटकलेलं आहे. 26/11चा हल्ला जो मुंबईवरचा हल्ला झालेला आहे त्याविषयी सॅम पित्रोदा काय म्हणतात, 8 लोक येतात आणि काहीतरी करतात. यावरून तुम्ही संपूर्ण देशाला म्हणजे पाकिस्तानला वेठीस धरू शकत नाही. काही लोक आपल्याकडे आली आणि त्यांनी हल्ला केला असं केवळ गृहीत धरून त्या देशाच्या प्रत्येक नागरिकाला दोष देणं योग्य नाही. मी असा विचार करत नाही. अरे 26/11चा हल्ला काय हवेतून झालेला आहे? यावरती प्रश्न विचारावे लागतील ना. सॅम पित्रोदा कितीही मोठे बुद्धिवंत असले तरी सुद्धा लोकांच्या भावना असा ठेचू शकत नाही. बरोबर आहे, तुम्ही प्रश्न बोला. नाही असा आहे आशिषजी, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, सॅम पित्रोदा काय म्हणले तुम्ही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका असं मी बोललेलो नाहीये. त्याच्यामध्ये त्यांनी पाकिस्तानच्या लोकांची, सामान्य लोकांची ज्यांचा याच्याशी काही देणं घेणं नाही, ज्यांना रोटी कपडा मकानशी संबंध आहे, मग जर भाजप सरकारची हीच भूमिका आहे तर मग कशाला सगळ्यांशी चर्चा करतात, कशाला जाऊन बिर्याणी खाल्ल्या, कशाला जाऊन मिठ्या मारल्या, कशाला ISIला पठाणकोटमध्ये बोलवलं. त्यावेळेस प्रश्न सुद्धा भालचंद्र शिरसाटांना आपण विचारू की ISIच्या टीमला आणि हे पठाणकोटच्या हल्ल्याचं इन्स्पेक्शन करायला का बोलावलं, हा प्रश्न देश विचारेल. देश सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठीच चौथा स्तंभ म्हणून आमच्याकडे पत्रकारांकडे बघतो. ठीक आहे, मी नीलमताई गोरे यांच्याकडे जातो. नीलमताई,
सॅम पित्रोदा बालाकोटच्या बाबतीत सर्वांना पुरावे हवे आहेत आणि का नको पुरावे द्यायला? कारण आपण जेव्हा असा दावा करतो की एवढी मोठी कारवाई केलेली आहे तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती पुरावे मागितले जातील आणि भारतीय मीडियावर सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती रिपोर्टिंग बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या पत्रकाराला असं वाटतं की सरकारनं पुरावे जारी केले पाहिजेत. ते कधी करू देत, मतदानाच्या 2 दिवस आधी करू देत, पण केले पाहिजे. आता आपण बोलूया सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याविषयी. नीलमताई गोरे, सॅम पित्रोदा यांचं हे जे वक्तव्य आहे, काँग्रेसचे इतके दरबारी राजकारणी आहेत, राहुल गांधींच्या जवळच्या आहेत, त्यांनी थोडं तरी भान ठेवायला हवं होतं. पक्षाचा विचार करू नये, ठीक आहे, नका करू, तुम्ही बुद्धिवंत आहात, पण देशाचा विचार झाला पाहिजे होता. आशिष, हा संपूर्ण इंटरव्ह्यू मी म्हणजे रोजच ती वाहिनी पाहत नाही मी, पण मी सहजच आज पाहिला आणि 2-2.5 तास सगळं ते पूर्णपणाने परत त्यांना प्रश्न विचारले, परत स्पष्टीकरण विचारलं. हे सगळं मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं, कानांनी ऐकलं. कुठेही सॅम पित्रोदांचं म्हणणं कुठेतरी कोणीतरी मुद्दाम कलाटणी दिली किंवा सॅम पित्रोदा कुठेतरी संदिग्धपणे काही बोलत होते असं काहीही नव्हतं. त्यांचं कन्व्हिक्शन, त्यांचा निर्धार अगदी स्पष्ट होता. इतकंच नव्हे तर त्यांना परत परत ज्या विचारलं याच्या हल्ल्याच्या संदर्भात 2008-11चा जो आपला इथला हल्ला झाला मुंबईवरचा, त्याच्याबद्दलचं तुला जसं विशेष वाटलं, म्हणजे 9-10-11 वर्ष या हल्ल्याला होऊन गेलेली आहेत. यांच्याच सरकारने रामप्रधान समिती नेमली, त्याचा रिपोर्ट स्वीकारला गेला, ATRच्या नुसार कारवाई आम्ही करण्याचं मान्य केलं सभागृहामध्ये. त्याच्यानंतर तो खटला सिद्ध झाला, कसाबला फाशीच्या संदर्भामध्ये पुढची सगळी कारवाई झाली. पाकिस्तानचा कसा संबंध आहे हे वारंवार सर्व कोर्टांच्या समोर आलं. हे कुठलीही गोष्ट सॅम पित्रोदा का स्वीकारत नाहीयेत याचं मला असं वाटतं की निश्चितपणे त्याची काहीतरी त्यांची कार्यपद्धती आहे. कारण ते एक अत्यंत बुद्धिमान हुशार व्यक्ती आहेत असं आपण मानतो आणि ते काहीतरी तोंडाला येईल असं बोलतील असं म्हणणं म्हणजे आशिष, कारण नसताना त्यांना त्याच्यामधून पळवाट मिळते आहे. ज्या वेळेला असे छोटे छोटे उदाहरणं होतात, असं ज्यावेळेला गृहमंत्री महाराष्ट्राचे बोलून गेले आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी ते तेवढं गांभीर्याने घेतलं नाही, त्याला याच काँग्रेस पक्षांना त्यांना पाय उतार करायला लावलं. ही आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि मग ते जर का पाहिलं तर स्वतःच्याच भूमिकेशी काँग्रेस असं विसंगत वागून काय करते आहे हा फार मोठा प्रश्न आहे. दुसरं, हे एकच सॅम पित्रोदा बोलले तशातला भाग नाहीये. पुलवामाच्या संदर्भात वेगवेगळे विषय उपस्थित केले गेले, पण अतिरेकांच्या तोंडात सहजगत्या जी येतं यांच्या जे आहे ते. मला स्वतःला असं वाटायला लागलं की विचाराची जी चौकट आहे त्या चौकटीमध्येच काहीतरी फार मोठा घोटाळा आहे, किंवा आज संपूर्ण जगामध्ये त्यांना संदेश द्यायचा होता की आम्ही पाकिस्तानच्या संदर्भामध्ये सगळेजण विरोध करण्यासाठी एकत्र नाही आहोत. इंडिया इज अ डिवायडेड हाऊस. भारतामध्ये आमचा वेगळा मतप्रवाह आहे. त्यातून त्यांना ओव्हरसीजचे सचिव म्हणून काय फायदा होणार असेल इमेज म्हणून मला माहित नाही, पण त्यांचं काहीतरी नक्की याच्यामधचं गणित असेल आणि ते हळूहळू उघडकीला येईल. दुसरं असं आहे की त्यांचे नवजीत सिंह सिद्धू असेल, दिग्विजय सिंह असतील, वेगवेगळे लोक बघा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारनी तेच बोलताहेत. पण प्रश्न असा आहे की अशी विधानं काय बोलले, अनेक वेळा बोलले त्यांनी सुद्धा. अग्रलेखच होता ना सगळा पूर्ण पुलवामाच्या हल्ल्याला घेऊन प्रश्न उपस्थित केलेले आहेत. नाही पण 2 भाग आहेत त्याच्यामध्ये. नाही आशिष, काय माहितीये का, तू फार चुकीचं पुरावे मागितले. अरे पुरावे, माहिती मागणं हे ठीक आहे ना इथपर्यंत त्याच्यामध्ये, पण माहितीच्या नंतर पुढचं जे भाष्य आहे हे बघ. एक तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की पुराव्यांच्या संदर्भामध्ये पहिली जी सगळ्या चर्चा सुरू झाल्या ती सगळी चर्चा भरपूर झालेली आहे. दुसरं, अनेक इंटरनॅशनल मीडियाचे लोक ज्यांना पाकिस्तानमध्ये पोहोचताच येत नाही तिथे, ते तिथल्या त्यांच्या कॉरेस्पॉन्डंटच्या मदतीवरून बोलतायत की जे कॉरेस्पॉन्डंट तिथे पोहोचलेलेच नाहीयेत. ट्विटरवरती मी स्वतःही वाचलेलं आहे की त्याच्यामध्ये काही पत्रकार तिथपर्यंत गेले आणि काही इमारती उद्ध्वस्त झाल्या, पण तिथली सगळी 4 दिवसामध्ये बरीचशी साफसफाई करण्यात आली असं म्हणतायत. आता खऱ्या अर्थाने म्हणजे पाकिस्तानचा माध्यमांच्या विश्वासार्हता एका बाजूला आणि दुसरीकडे आपल्या वायुदलाने काही स्वतः त्याच्याबद्दलचा दावा केलेला आहे. प्रश्न आहे मृत्यूच्या संख्येबद्दलचा.
तो सरकारला योग्य वाटेल त्याला ते जाहीर करतील ना. ठीक मुद्दा आहे, असा आहे ठीक की आहे. संजय आपल्यासोबत राऊत काय भालचंद्र बोलले शिरसाट सुद्धा आहेत. त्याच्यापेक्षा भालचंद्र शिरसाट, संजय राऊत असं बोलले आज आम्हाला ना कारण नसताना खरोखर सॅम तुम्ही पित्रोदा आम्हाला यांची याच्या मुलाखत ढकलताना आली. आरोपीच्या सॅम पिंजऱ्यामध्ये पित्रोदा ती यांची अतिशय ही चीड मुलाखत येते. आल्यानंतर खूप चुकीचं पहिल्यांदा कोण बोलतोस बोललं तू. तर 2008 पंतप्रधान च्या नरेंद्र बद्दलचं मोदी काय चाललंय यांनी आणि ट्विट पुलवामाची करून माहिती हे विचारली. त्याचं सांगितलं दोन्ही की साम्य सॅम नाही पित्रोदा अजिबात. किती मोठे आहेत. म्हणजे पंतप्रधानांनी जर का दुर्लक्ष केलं असतं सॅम पित्रोदाकडे, सॅम पित्रोदा हे काही काँग्रेसच्या पहिल्या फळीचे तर नेते नाहीत ना, की राहुल गांधी नंतर तेच आहे, त्यांना संपूर्ण देश ओळखतो. मला वाटत नाही देशातले 10% लोक सुद्धा यापूर्वी सॅम पित्रोदांना खरंच एवढे मोठे ते नेते आहेत म्हणून ओळखत असतील. पण पंतप्रधानांनी ट्विट केलं, पंतप्रधानांनी त्यांना त्यांच्यावरती आगपाखड केली आणि मग लोकांच्या लक्षात आलं की सॅम पित्रोदा कोणीतरी भव्य दिव्य असे काँग्रेसचे नेते आहेत. मला प्रश्न असा विचारायचा आहे की मग हे राजकारण नाहीये का? एक बुद्धिवंताला जसं पटतं, जसं दिसतं, जसं वाटतं आणि तो पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती वावरणारा इंटेलेक्च्युअल आहे, तो जर का काही बोलत असेल तर त्याचं राजकारणच केलं पाहिजे असं काय? सॅम पित्रोडांच्या निर्लज्ज विधानाचा मी निषेध करतो. असा निषेध अतुल लोंढे करतील का मला माहित नाही, त्यांनी ठरवावं, त्यांची भूमिका आहे. ते म्हणतात त्यांचं वैयक्तिक मत आहे. पण देशाच्या विरोधात पाकिस्तानला खतपाणी घालणारं विधान ज्या ज्या वेळेला जे कोणी केलं, म्हणजे राज ठाकरेंनी एकदा केलं, 10 आतंकवादी संजय राऊतांचा करणार का तुम्ही निषेध? त्याचा मी निषेध करतो. त्या संजय राऊतांचा सगळ्यांचा निषेध करणार करतो. तुम्ही? देशाची एकता संजय राऊतांनी ही पाकिस्तानबद्दल अखंडता किती राहायला statement पाहिजे केलं? म्हणून देशात सर्वजण एकत्र आहेत असं नुसतं सगळा सिस्टम. प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगून चालणार नाही. त्यासाठी देशाचे जे कोणी आज प्रमुख आहेत आणि माननीय नरेंद्र मोदी आज पंतप्रधान आहेत, काळजीवाहू नाहीत, त्यांची टर्म ही मे पर्यंत आहे. त्यामुळे नवीन सरकार आल्यावरती नवीन पंतप्रधान येतील. त्यामुळे जे कोणी आहे, जेव्हा इंदिरा गांधी होत्या तेव्हा इंदिरा गांधींना ही दुर्गा असं त्यांचं वर्णन अटलजींनी केलं होतं आणि संपूर्ण पाठिंबा दिला होता. तेव्हा काही प्रूफ मागितले नव्हते. दुसरी गोष्ट, तिथे लष्कराने एक भूमिका आपली स्पष्ट केली आहे. आज 1.25 महिन्यानंतर सॅम पित्रोडांना प्रश्न का पडला, निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न का पडला हे मला माहित नाही. सॅम पित्रोडा इंटेलेक्च्युअल्स आहेत वगैरे वगैरे, टेलिकॉम इंजिनियर आहेत, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक दलाल म्हणून त्यांची चांगली ख्याती आहे. आता वेगवेगळे बिझनेसचे ते दलाली करतात, करू द्या त्याला दलाली, त्यांचा तो व्यवसाय आहे, मला त्याच्यात म्हणायचं नाही. राजीव गांधी यांचे सल्लागार होते, आज ते काँग्रेसचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत एका विभागाचे, एका सेलचे. काँग्रेसचे आज ते राहुल गांधींच्या जवळच आहेत एवढं नाही तर ते पदाधिकारी सुद्धा आहेत. एखाद्या पदाधिकाऱ्याने मग दिग्विजय सिंग सारखा वाचाळवीर असो की मग नवज्योत सिंग सारखा वाचाळवीर असो, तुमच्या पक्षातले वाचाळवीर असो किंवा आमच्या पक्षातले असो, देशाविरोधात जर कोणी बोललं तर त्याच्यावरती तिखट ठीक आहे. प्रतिक्रिया मला देणार भालचंद्र शिरसाट आणि दिली या ठिकाणी जाणार. हे बघा असं आहे की देशाच्या संदर्भात बोलायचा मत्ता आमचाच आहे असं नाही. आम्ही पण आशिष देशवासी आहे. आशिष एक अतुल लोंढे, आता प्लीज थांबा तुम्ही. त्याच्यावर मला अतुल लोंढे प्लीज डोंट स्पॉइल. हा प्लीज थांबा जरा. नाही आशिष, मी उठून चाललो ताई. दलाल कसा म्हटलं आशिष? काय? दलाल तुम्ही कसा ऐकून घेतला? नाही, दलाल कसा ऐकून घेतला? मी चर्चा पुढे जाऊ दिलं नाही आशिष. तो तुमचा प्रश्न आहे, माझा दलाल नाही. शब्द माझा कसा जाहीर वापरला? आरोप आहे. काय देशाच्या माझा प्रधान- जाहीर आरोप आहे. तुमचा प्रश्न आहे अंबानीची. तुमच्याकडे जे बरेच दलाल आहेत त्याच्यातले वरिष्ठ दलाल आहेत. तो अंबानी आम्ही और अडानी के भी दलाल है भाई. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. भालचंद्र शिरसाट, रफालमध्ये आणि सभ्यता पहा, पंतप्रधान सभ्यता क्वालिफायर पहा. नसताना दलाल त्यांनी आहे. चर्चा केली. अतुल लोंढे पंतप्रधानांनी त्या दलाल दलालावरती तुम्ही बोला, मी नाही विचारणार त्यांना, त्यांनी दलाल का म्हटलंय ते. नेक्स्ट पंतप्रधान दलाल आहे देशाचे. काय पित्रोदा माझ्या कोणी लागतायत का? लिहिली आहे रफालमध्ये. अरे डोंट डायवर्ट. हा ठीक आहे, विषयावरती राहूया. थांबा जरा. निषेध नाही करा. नाही, मी संदीप देशपांडे यांच्याकडे जातो. संदीप देशपांडे, जेव्हा हवाई दलाचे प्रमुख असं सांगतात की आम्ही हवाई हल्ला केला किंवा आम्ही कारवाई केली, स्ट्राईक केला, आम्ही जे प्रयोजन होतं ते पार पाडलेलं आहे, आम्ही तिथे संख्या मोजत बसण्याचं काम आमचं नाही, ते सरकार सांगेल आणि सरकारकडनं आकडा येत नाही आणि तिथं काय झालं नाही याविषयी संभ्रमाचं वातावरण असेल तर सरकारला जाब विचारणं हे देशवासीय म्हणून भारतीयाचं काम नाहीये. कोणी जर का सरकारला प्रश्न विचारला की पुलवामात काय झालं याची चौकशी करा, सत्य काय ते सांगा, किंवा बालाकोटमध्ये नेमके किती लोक मारले गेले हे सांगा, तर यातमध्ये तुम्ही अँटी नॅशनल किंवा देशद्रोही राष्ट्रद्रोही कसे काय
आणि आपलं जे संविधान आहे, राज्यघटना आहे, त्यामध्ये असं कुठं म्हटलेलं आहे की सरकारला उद्देशून जर का तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर तुम्ही अँटी नॅशनल, राष्ट्रद्रोही, देशद्रोही होता? पहिली गोष्ट तर एक आशिष, देशात आता एक असा पद्धतीचं वातावरण केलं जातंय की देशभक्तीचा मक्त जर कोणी घेतला असेल तर तो भारतीय जनता पक्षाने घेतला आणि बाकी सगळे देशद्रोही हे एकटे देशप्रेमी. मुळात विषय असा आहे, आपण मूळ प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. जेव्हा पुलवामा हल्ला झाला त्यावेळेला ज्या त्रुटी राहिल्या त्या त्रुटींना जबाबदार कोण असा प्रश्न माननीय राजसाहेबांनी विचारला होता. त्याची उत्तर आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने दिली नाही. मूळ मुद्दा असा होता, जेव्हा लष्कराने त्यांना एअरलिफ्ट मागितली होती ती एअरलिफ्ट का दिली गेली नाही, नंबर 1. नंबर 2, जेव्हा इंटेल आलेलं होतं की अशा प्रकारचा हल्ला जाणाऱ्या ताफ्यावर होऊ शकतो तरी सुद्धा जी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती ती प्रिकॉशन का घेतली गेली नाही. आणि मग या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण आहे? जो इंटर फेल्युअर झाला, जो हल्ला झाला, त्या हल्ल्याला मूळ जबाबदार जे फेल्युअर झालं हे फेल्युअर कोणाचं आहे? त्यावेळेला राजसाहेब असं म्हणाले की अजित डोवलांची चौकशी झाली पाहिजे. त्या गोष्टीबद्दल एक चकार शब्द भारतीय जनता पक्ष बोलायला तयार नाही. उरला विषय एअर स्ट्राईकचा. तो एअर स्ट्राईक झाला नाही असं राजसाहेबांनी कधीही म्हटलं नाही. पण ज्या पद्धतीने इंटरनॅशनल मीडियाचे रिपोर्ट्स येत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी इंटरनॅशनल मीडिया पुढे आणताय, त्या गोष्टींबद्दल आमचा सैन्यावर 100% विश्वास आहे पण आमचा मोदींवर अजिबात विश्वास नाही. हे पुन्हा एकदा ठासून सांगतो. आणि मोदींच्या विरोधात आम्ही बोललो तर आम्ही देशद्रोही होतो आणि भालचंद्र चिरचड आणि भारतीय जनता पक्ष एवढे मोठे नाहीत की त्यांच्याकडनं आम्ही देशभक्तीचं सर्टिफिकेट घ्यावं. त्यांची लायकी पण नाही सर्टिफिकेट आम्हाला द्यायची. देशभक्ती त्यांनी आम्हाला शिकवू नये, ती आम्ही आमच्या रक्तात आहे, ती त्यांच्याकडनं शिकायची आम्हाला गरज नाही, त्यांच्याकडनं सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही. विषय असा आहे आशिष याच्यामध्ये की या सगळ्या घटना आपल्याला आठवण असेल की राजसाहेबांनी 1 ते 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं की इलेक्शनच्या वेळेला अशा प्रकारचा कुठला तरी एक घटना घडेल आणि देशामध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण केली जाईल आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष घेण्याचा प्रयत्न करेल. त्यांनी जे भवितव्य वर्तवलं होतं, त्यांनी केलं होतं तसं वक्तव्य राज ठाकरेंनी. आज भारतीय जनता पक्ष जो एअरस्ट्राईक झाला, जो पुलवामा हल्ला झाला, त्याचा राजकीय फायदा घेताना दिसते. आमचा विरोध आहे तो त्याला आहे. त्यांनी आणि हवेत मला दगड असं मारला वाटतं होता, अशा दंगली घडवल्या पद्धतीने जातील. जर वागणार असाल आणि तुम्हाला प्रश्न विचारतोय, आम्ही सैन्याला प्रश्न नाही विचारत आहे, आम्ही प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारतोय आणि त्यांच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. आणि त्यांनी ठरवू नये कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही. त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, त्यांची लायकी सॅम पण नाही. पित्रोडांचा निषेध करताय की नाही, हो की नाही सांगा. सॅम पित्रोडाचा निषेध ठीक आहे, ठीक आहे, करताय की ठीक आहे. नाही? भालचंद्र सिरसाट, असं तुम्ही काहीतरी अजेंडा राबवू नका. सॅम पित्रोडा ऐका काय ऐका ना, सॅम पित्रोदा बघत बसतील ना. अहो थांबा. भालचंद्र ठीक आहे, चिरकाट, ठीक आहे. आमच्या देशभक्तीच्या पुरावे आम्ही तुम्हाला द्यायला बसलो. एक मिनिट, फिरोज भाई, तुमच्या चला, पैशाची एक पण मिनिट. तुमचं प्रश्न घ्यायची. सॅम पित्रोडाचं काय सांगा. आम्हाला काय बोलायचं अरे ते आम्ही बोलू. तुम्ही का तुम्हाला थांबा की जरा, तुम्ही सॅम बोला. पित्रोदा बघतील ना. तुमचं थांबा शहाणपण चालणार ना. नाही एक ते. मिनिट. थांबा. ठीक आहे, ठीक आहे. तुमच्या मी जयदेव गायकवाड यांच्याकडे जातोय. आम्ही कुठली गोष्ट करणार नाही. आम्हाला जेव्हा जयदेव गायकवाड शिकवायची गरज नाही. माझी आमदार आहेत, मला त्यांच्याकडे गेलं पाहिजे, ज्येष्ठ नेते आहेत. ऐका, जयदेव गायकवाड, एक मिनिट, मी एक प्रश्न विचारतो जो सर्वसामान्यांच्या मनातला आहे. जयदेव गायकवाड, असं आहे की पुलवामा हल्ला झाला त्यामध्ये 40 जवान आपले शहीद झाले, हे देशाला माहिती आहे. 44 जवान शहीद झाले, त्यांचे मृतदेह सर्वांनी बघितले, अंत्यसंस्कार सर्वांनी बघितले. नंतर बालाकोटचा एअर स्ट्राईक झाला, आम्हाला माहित नाही किती गेले, कारण आमचं सरकार आम्हाला अधिकृत आकडा सांगत नाही. जे बोलतात ते राजकीय व्यासपीठावरनं बोलतात, त्यामुळे आम्हाला कळत नाही आम्ही किती घुसून मारले. आम्हाला एवढं दिसतंय की आमचे जवान शहीद झालेले आहेत. मग त्या जवानांविषयी प्रश्न विचारण्याचा अधिकार हा सर्वसामान्य भारतीय म्हणून नाहीये. जयदेव गायकवाड. हा, आशिषजी, खरं म्हणजे या संदर्भात मी सांगू इच्छितो की संपूर्ण दिवसभर देशभर या प्रश्नावर आज आपलं प्रचंड रणकंदन चालू आहे. आपण सांगितल्याप्रमाणे बालाकोटमध्ये झालेला जो अतिरेक्यांचा हल्ला, त्यामध्ये आपले 40 जवान
हे मृत्युमुखी पडले आणि संपूर्ण देशाला धक्का बसला. आपण त्या सर्व घटनेतून पुढे गेलेलो आहोत आणि त्याच्यानंतर आपल्या देशाच्या सैन्याने देखील एअर स्ट्राईक केला. एअर स्ट्राईक केल्यानंतर त्याच्याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या. मला या संदर्भात पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची की पित्रोदांनी केलेलं स्टेटमेंट जर हे चुकीचं आहे आणि अयोग्य वेळी केलेलं आहे. देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका आता त्याची सगळी प्रोसेस चालू असताना पित्रोदांनी स्टेटमेंट केलं. त्याचे वेगवेगळ्या प्रकारे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न मला असं वाटतं भाजप आणि पंतप्रधान मोदी घेत आहेत. कारण पहिल्यांदाच पंतप्रधानांनी जे प्रतिक्रिया व्यक्त केली 130 कोटी जनतेला उद्देशून त्यांनी पित्रोदांच्या स्टेटमेंटला रिॲक्शन दिली. मला असं याच्यावरून माझ्या लक्षात येत आहे की पंतप्रधानांना, मोदींना, भाजपला या इश्यूचं भांडवल करून भारतीय जनतेच्या भावनेशी खेळून त्या ठिकाणी एक निश्चितपणे एक ॲडव्हान्टेज घ्यायचा असा प्रयत्न तरी याच्यामध्ये दिसतो. मला या संदर्भामध्ये एकच सांगायचं आहे की जे काही घडलं बालाकोटमध्ये जवान मृत्युमुखी पडले, संपूर्ण देशाला धक्का बसला. ते जे लॉस होतं ते देशाचं होतं. आमचे सैनिक गेले, हे देशाचं नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये संपूर्ण देशाने त्याचा शोक केला. त्याच्यानंतर समजा ठीक आहे, त्याच्यानंतर जो काही एअर स्ट्राईक केला, सर्जिकल स्ट्राईक केला, हा आमच्या भारतीय सैन्याने केला. तर त्याचं जे श्रेय घ्यायचं असेल तर ते भारतीय सैन्याने घेतलं पाहिजे, भारताने घेतलं पाहिजे, देशाने घेतलं पाहिजे. परंतु आपल्याला असं पाहायला मिळतं की मोदी त्याचं श्रेय घ्यायला पाहतात आणि सरकार हा देश नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, सरकार हा देश नाही, देश देश आहे. देशावर राज्य करणारं ते सरकार आहे. नाही, या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की भाजप आणि मोदी याचा ॲडव्हान्टेज, याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून संपूर्ण या गोष्टीचा विचार करताना जर समजा पित्रोदांनी प्रश्न विचारले की कुठल्याच प्रकारचे तपशील आलेले नाहीत आणि मग केवळ ज्या घटनांमधून त्यांनी जे काही स्टेटमेंट केलं ते चुकीचं समजतो, चुकीच्या वेळी केलेलं आहे. परंतु त्या संदर्भामध्ये त्याचं भांडवल करून अशा प्रकारची जी चर्चा सुरू ठेवलेली आहे की या देशातल्या सर्वसामान्य जनतेला एक भावनावश करण्याचा आणि त्याचा संपूर्ण फायदा उचलण्याचा प्रयत्न भाजप आणि मोदी करतायत, असा एक माझा स्पष्ट आरोप आहे. ठीक आहे, ठीक आहे. भालचंद्र सिरसाट, मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बघतो. सॅम पित्रोदा, हे बघा, ते त्यांचा निषेध आहे, त्यांना चूक म्हणा, याचा आग्रह तुम्ही मतदारांजवळ धरा. तुम्ही आता त्या अतुल लोंढेंशी भांडू नका किंवा संदीप देशपांडेंशी भांडू नका. सॅम पित्रोदा हे काही दूधखोळे बुद्धिवंत नाहीयेत. माझं तर ठाम असं म्हणणं आहे की त्यांनी जाणीवपूर्वक बुद्धिभेद केला या मुलाखतीतून. तो असा केलेला, ऐकून घ्या, ऐकून घ्या, तुम्ही प्लीज ऐका जरा. तो बुद्धिभेद असा आहे की आत्ता त्यांनी जे काही सोडलंय ना, त्यांनी लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न उपस्थित केलेली आहेत आणि त्यांना सांगितलं की याची उत्तरं तुम्ही शोधा. कारण देश हा, आपला जो देश आहे हा खूप मेहनतीनं उभा राहिलेला आहे. केवळ देश देश म्हणत सरकार तुमच्यावरती काही थोपवत असेल, जे सत्ताधारी पक्ष आहे तो तुमच्यावर थोपवत असेल, तर तुम्ही नीट विचार करा, असं त्यांना त्यांच्या पद्धतीनं सांगायचं असेल. त्या दृष्टीनं त्यांनी या मुलाखतीतून बुद्धिभेद केला, असं आपण प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून बोललं पाहिजे असं मला वाटतंय. आता बोला, त्यांनी जर का ते विधान जाणीवपूर्वक केली असतील तर ती त्यांची स्ट्रॅटेजी असेल. नाही असेल, काँग्रेसची स्ट्रॅटेजी असेल, नाही आहेच. कारण त्यांनी 26/11/2008 बद्दलही बोललेत. ते पुलवामाला 1.25 महिन्यानंतर बोलले आणि 2008 बद्दल 11 वर्षानंतर बोललेत. 11 वर्ष कधी सॅम पित्रोदा त्याच्यावर बोललेले नाहीत. त्यांनी काय म्हटलं, 8 जण जर आलेत आणि त्यांनी अतिरेकी हल्ला केला तर संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार धरणं योग्य ठरणार नाही. जे सिद्ध झालंय, पाकिस्तानचा त्याच्यात हात होता, कसाबा पाकिस्तानचा नागरिक होता, मिलिटरीची त्याला फूस होती, तरी सुद्धा त्यांनी ते विधान केलं. पण यात मला आश्चर्य नाही वाटलं. कारण ते विधान कोणत्या प्रश्नाच्या उत्तरात केलं नाही, प्रश्न की तेव्हा तुम्ही सर्जिकल स्ट्राईक, जो एअर स्ट्राईक आहे तो तुम्ही का केला नाही, असा प्रश्न भाजपकडनं वारंवार विचारला जातोय. तर ते म्हणतात आत्ता जसा सर्जिकल स्ट्राईक झाला तेव्हा तसं करणं ते घाईचं झालं असतं, असं त्यांना म्हणायचं. सॅम पित्रोडांची मुलाखत भाजपने घेतलेली नव्हती, न्यूज चॅनलने घेतलेली नाही, ती ANI या वृत्तसंस्थेने केलेली आहे. त्याच्यावर सुद्धा कॅरवानचं एक खूप चांगलं आर्टिकल आलेलं आहे, एकूणच ANIच्या विश्वासार्हतेवर. नाही, पण ते ज्या वृत्तसंस्थेने केलं त्याने 2-2.5 तास बरेच प्रश्न वारंवार विचारले आणि सर्वात महत्वाचं सॅम पित्रोडांना बाजूला ठेवा. हो, 2008च्या हल्ल्यानंतर
स्वतः सोनिया गांधी यांनी स्टेटमेंट केलं, डू नॉट टार्गेट पाकिस्तान फॉर धिस अटॅक. हे सोनिया गांधींचं स्वतःचं त्यावेळेला त्या युपीएच्या त्या अध्यक्ष होत्या, त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे पाकिस्तानला टार्गेट करू नका, अतिरेकी आले, अतिरेक्यांनी हल्ला केला, पाकिस्तानला टार्गेट करू नका. त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केले नाहीत, पुढे कुठलीही ऍक्शन पुढच्या 10 वर्षात घेतली नाही. गुपचूप आळीमिळी गुपचिळी असे काँग्रेस स्वस्थ बसलं. काँग्रेसने काही केलं नाही, करण्याची त्यांची इच्छा नव्हती. तेव्हा सैन्य दलाला स्टँड बाय ठेवलेलं होतं. त्यावेळेचे एअर चीफ मार्शल हे स्टँड बाय होते, 1 महिनाभर ते स्टँड बाय होते, रेडी टू अटॅक होते. त्यांना कुठल्याही ऑर्डर शेवटपर्यंत दिल्या नाहीत. आणि हा जो पळकुटेपणा केला त्याचं अपश्रेय आता काँग्रेस घेणार का? म्हणजे आता मोदीला श्रेय नाही, सैन्याला श्रेय. तेव्हाही सैन्यच करणार होतं सगळं काही. सैन्याला कुठलीही ऍक्शन घेण्यापासून काँग्रेसने परावृत्त केलं आणि हे स्वतः सोनिया गांधीच्या वाक्यामध्ये ठीक रिफ्लेक्ट आहे, ठीक आहे, ठीक आहे. अतुल लोंढे उत्तर द्या. तेव्हाचे एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस यांनी हा पर्याय दिला होता एअर स्ट्राईकचा काँग्रेसकडे, पण काँग्रेसनं हा पर्याय निवडला एक नाही. गोष्ट लक्षात घ्या, एअर चीफ मार्शल धनुआ होते, धनुआ. बर एक गोष्ट लक्षात घ्या आशिषजी, या देशामध्ये कारगिलचं युद्ध झालं त्यावेळेस सन्मान्य वाजपेयीजी या देशाचे प्रधानमंत्री होते. कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं का हो? आजपर्यंत अनेक प्रधानमंत्री झाले, अनेक वेळा कारवाया झाल्या. सर्जिकल स्ट्राईक ओपन न करण्याची एक पॉलिसी होती. कोणीही त्याच्यावर स्वतः माजी लष्कर प्रमुख विक्रमसिंग वगैरे बोललेले आहेत. कोणी ओपन केलं नाही. वाजपेयी साहेबांना कोणी प्रश्न विचारला नाही. वाजपेयी साहेबांच्या काळामध्ये संसदेवर हल्ला झाला त्यावेळेस दोन्ही देशाचे सैन्य बॉर्डरवर होते, हाय अलर्टवर होते, रेडी टू अटॅकच्या पोझिशनमध्ये होते. नंतर एस्केलेशन जे आहे ते कमी, टेन्शन एस्केलेशन जे आहे ते कमी कमी करून सैन्य परत आणल्या गेले. या सगळ्या गोष्टींचा जर वापर निवडणुकांमध्ये होत असेल तर मग आपण संरक्षणाच्या दृष्टीचा कसा विचार करतो आणि आपण किती मतांच्या मागे लागतो ह्या गोष्टी होतात. आता तुम्हाला सांगतो मी, एवढं सगळं झाल्यानंतर वाजपेयी साहेबांनी क्रिकेट खेळायला परवानगी दिली होती. त्यांनी बस डिप्लोमसी केली होती. कोणासोबत केली होती? मुशर्रफांसोबत केली होती. मुशर्रफ हे लोकशाहीला तुडवून तिथे सत्तेवर आलेले होते. ते काही लोकांनी निवडून दिलेले नव्हते, ते लष्करशाह होते. त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की ये जो दहशतवादी है ये करते रहेंगे, हम हमारा पड़ोसी नहीं चुन सकते, हम हमारा पड़ोसी चुनने का हमको अधिकार नहीं है. मग त्यांनी त्या सगळ्या गोष्टींची चर्चा केली. कोणी काही असं वाईट बोललं का हो त्यांच्याबद्दल? ही वॉज अ ग्रेट स्टेटमेंट. त्यांना फॉरेन पॉलिसी कळायची, त्यांना काय करायचं ते कळायचं. आता पाकिस्तानच्या लोकांनी आमचं काही बिडवलं नाही आहे. त्या लोकांना आपल्या अटल बिहारी वाजपेयीविषयी बोलताय, तुम्ही हसताय. आपण त्यांच्याशी त्यांचा अनादर करू नका वाजपेयींचा. जावेद मियांदाद कळलं, याच्याबद्दल मला हसू आलं. फार उशिरा जावेद मियांदाद अहो वाजपेयींबद्दल कोणी वाईट बोललं नाही आजपर्यंत. नाही, बरोबर आहे तुमचं. कळलं का? आणि जावेद मियांदादला सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंनी घरी जेवायला बोलवलं होतं. सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंनी घरी जेवायला बोलवलं होतं. सुधेंद्र कुलकर्णीच्या वेळेस भाजपने त्याला प्रोटेक्शन दिलेलं होतं. मग आता माझा एक प्रश्न असा आहे की सामान्य लोक, दहशतवादी आणि तिथली ISI दहशतवादाला मदत करणारी, याच्यामधला जर फरक करत नसाल तर मग दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांना मारणाऱ्या लोकांसाठी संपूर्ण हिंदू समाजाला, जे काही पुढे येत आहे, संपूर्ण हिंदू समाजाला जर तुम्ही दोषी ठरवत असाल तर तुम्ही चुकाल. हा, या देशातले ते लोक चुकतील की एका अतिरेक्यांसाठी संपूर्ण इतर लोकांना हे कराल तर तुम्ही चुकाल. अरे कसाबला आम्ही फाशी दिली, अफजल गुरुला आम्ही फाशी दिली. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हाही प्रश्न आपण घेऊया. ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मला फिरोज मिठीगोरवाला यांच्याकडे जायचं आहे आणि मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचा जो एअर स्ट्राईक आहे त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतील तर ते का? पुलवामा हल्ल्याची चौकशी करायची असेल तर का? आणि मला एकच प्रश्न पडतो की आम्ही 40-44 जवानांचे मृतदेह बघितलेले आहेत, त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले बघितलेले आहेत. आम्ही अभिनंदन जो आपला विंग कमांडर होता त्याला पाकिस्तानच्या अटकेत आम्ही बघितलं. पाकिस्ताननी त्याला 2 दिवसात सोडलं हे सुद्धा आम्ही बघितलं. पण आम्हाला हे माहिती नाहीये की आम्ही जो एअर स्ट्राईक बालाकोट पर्यंत केला त्यामध्ये नेमकं काय झालं, किती लोक मेले. आणि त्याविषयी जर का भारताला प्रश्नचिन्ह किंवा भारताला प्रश्न विचारले जात असतील तर आम्हालाही दुःख होतं ना की एवढी मोठी कारवाई झाली, त्याचं श्रेय सरकार घेत आहे, सत्ताधारी पक्ष घेत आहे. पण साधा आम्हाला आकडा कळत नाही, तो कळून घेणं
हे आमचं कर्तव्य नाही? तो अधिकार एक सामान्य भारतीय म्हणून आम्हाला प्रश्न विचारण्याचा सुद्धा नाहीये? आमच्या संविधानानं असं कुठं सांगितलंय आम्हाला की सरकारला तुम्ही बिलकुल प्रश्न करायचा नाही तर तुम्ही देशद्रोही आहात, असं म्हटलेलं नाही. आणि आपल्या संविधानामध्ये, राज्यघटनेमध्ये हे स्पष्ट आहे की देश हा देश आहे, आपला देश हा सार्वभौम आहे, आपण त्याचे नागरिक आहोत आणि म्हणून आपण भारतीय आहोत. सरकार हे सरकार आहे, सरकार म्हणजे देश नाही असंही आहे. तेव्हा आपण देश एकीकडं, सरकार एकीकडं, सत्ताधारी पक्षाचं सरकार एकीकडं आणि आपला भारत देश एकीकडं, असं म्हणून जर का विचार करू आणि त्या दृष्टीने ही चर्चा करू. आपण ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर मी फिरोज मिठीबोरवाला यांच्याकडे जाणार आहे. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत फिरोज मिठीबोरवाला आहे. ते सातत्यानं हाच विषय मांडतायत की याची शहानिशा झाली पाहिजे, कारण देशाला अंधारात ठेवून जर का राजकारण होत असेल ते सुद्धा समजून घेतलं पाहिजे. फिरोज मिठीबोरवाला, मैं आपसे प्रश्न नहीं करूंगा, आपको जो भी कहना है वो सीधे सादे लफ्जों में और सभ्यता के साथ आप बताएंगे. मेरा रिक्वेस्ट है कि आपका जो कैमरा है इस पे वो फोकस करे. जो स्पाइस 2000 का जो गाइडेंस सिस्टम है, ये जो मिसाइल है इस पे जो गाइडेंस सिस्टम स्पाइस का लगा गया है, इस पे अगर आप आगे देखेंगे तो वहां वीडियो कैमरा लगा है. जो मिसाइल छोड़ा गया था उस पे वीडियो कैमरा था. ये देश में कोई बोलने के लिए तैयार नहीं है. सैटेलाइट इमेजेस ने भी प्रूव किया है कि वहां एक बिल्डिंग पे कुछ भी नहीं हुआ है. सैटेलाइट इमेजेस को छोड़ो, ये वीडियो कैमरा का जो प्रूफ है वो देश के सामने दे दो. जो वीडियो कैमरा आखिरी क्षण तक जेट फाइटर को और जो सेंट्रल कमांड है वहां पूरा वीडियोग्राफी भेजता है. अगर एक बिल्डिंग, अगर 2 लोग भी मरे थे तो वो इस वीडियो फुटेज में आ जाएगा. ये वीडियो फुटेज कृपया करके मोदी जी इस देश को दिखाओ, तभी ये क्लियर हो जाएगा कि एक्चुअली हुआ क्या था. ये बालाकोट की बात. दूसरी बात साथियों, कि खाली ये स्पाइस टेक्नोलॉजी का बता दूं कि ये जो मिसाइल फायर होती है वो 60 किलोमीटर या 100 किलोमीटर की दूरी से फायर होती है. जो भी फुटेज जो वीडियो कैमरा में जो आया है वो प्लेन का नहीं होता, वो आता है वो मिसाइल फायर जो होती है वो पूरा टारगेट का रूट, और यह पिक्चर में देखा है वो पूरा टारगेट का रूट, वो आखिरी जो बंकर गाड़ी जिसको वो टारगेट करता है उस पे वो वीडियो फुटेज आता है. वो वीडियो फुटेज देश को दिखाओ, ये पूरी की पूरी कंट्रोवर्सी खत्म हो जाएगी. दूसरी बात कि खुद बीजेपी को पता नहीं कितने मरे. आलूवालिया बोलता है 0, किसको मारना ही नहीं था. फिर बोलते हैं 300, अमित शाह 250 बोलता है. जो भी आंकड़ा है मार्केट में बोलो. 25 किलो आरडीएक्स था, 350 किलो आरडीएक्स था, जो भी बोलना है बोलो, कोई स्पष्टता नहीं है. आखिर में बात बोल दूं, बालाकोट को लेकर एक बात बोल दूं कि जब कारगिल की जंग चल रही थी तब रोज शाम को प्रेस कॉन्फ्रेंस होती थी. वाजपेयी जी के दौरान ही होता था, मोदी जी के दौरान नहीं होगा. वाजपेयी जी की तरफ से, सरकार की तरफ से एक स्पोक्सपर्सन और मिलिट्री की तरफ से स्पोक्सपर्सन होता था और रोज मीडिया सवाल पूछती थी, रोज सरकार उत्तर देती थी. दूसरी बात बता दूं कि मेरे ब्रिगेडियर सुधीर सावंत ने बात बोली है कि जब पाकिस्तान के आतंकवादी कारगिल में घुसे थे तब हम लोगों ने इजाजत मांगी थी वाजपेयी सरकार को कि हम लोग को बॉर्डर के उस पार जाने दो. वाजपेयी सरकार ने जाने नहीं दिया था. वो भी एक हकीकत की बात है. उसके साथ साथियों मैं आपको बता दूं कि एक्चुअली जो नुकसान पाकिस्तानी मीडिया में अगर किया है तो 3 लोगों ने खास करके किया है. एक मोदी जी जिन्होंने कहा कि अगर राफेल फाइटर होता तो ये अटैक सक्षम होता, उन्होंने एक कहा है, मतलब अटैक फेल हुआ है. दूसरी बात कि येदुरप्पा अटैक के बाद 28 के 22 मिलेंगे. साक्षी महाराज खुश, सबके सब बीजेपी के नेता इतने खुश हो गए पुलवामा और बालाकोट के बाद के इट वाज मतलब अनबिलीवेबल था. जनता में दिख रहा था कि किसको खुशी हो रही है और किसको लाभ मिल रहा है. उसके साथ साथियों पुलवामा को लेकर कुछ जवाब आपके सामने मैं पेश करना चाहता हूं. ये आदिलदार का फोटो है जो आप देख रहे हैं, जो 6 बार पकड़ा गया था, 6 बार छोड़ा गया था. उसके साथ कश्मीर टाइम्स का रिपोर्ट है कि वो आदिलदार मिलिटेंट शूटआउट में पकड़ा गया था. जब वो गोली चला रहा था तब भी उसको नहीं पकड़ा गया था. उस पर एक एफआईआर नहीं है. सरकार को जवाब देना पड़ेगा कि क्यों नहीं हुआ था. उसके बाद बोला गया कि अब्दुल गाजी इज द मास्टरमाइंड. पता चला अब्दुल गाजी मर चुका है 2007 जुलाई में, वो पाकिस्तान के हाथों मर गया था. उसके बाद आता है मास्टरमाइंड कमरान. ये कमरान को आप देखोगे तो ये फोटोग्राफ पूरा का पूरा फोटोशॉप्ड है. ये और न्यूज प्रतीक सिन्हा ने उसको एक्सपोज किया है कि ये कमरान का फोटो भी झूठ है. मैंने आशीष यादव को लास्ट टाइम पे चैनल पे बोला था, वो बोला था कि हमको सुरक्षा यंत्र ने भेजा है. तो जब कमरान का फोटो झूठ है, अब्दुल गाजी झूठ है, तो मरा कौन? और उसके साथ साथियों
वो जो पहला जो आरोपी की बात हुई, जो स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर की बात हुई, उसमें जो इंपॉर्टेंट बात है साथियों, जो स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर की बात है कि बेसिकली जो राष्ट्रीय राइफल जो रोड ओपनिंग पेट्रोल का सबको पता है कि जम्मू कश्मीर का पूरा जो हाईवे जम्मू श्रीनगर दे हैव टू लुक आफ्टर इट। इंपॉर्टेंट बात है जो गाड़ियां हाईवे पे आती है वो राष्ट्रीय राइफल की जिम्मेदारी है। आज तक सरकार ने नहीं बताया कि ये कौन से रास्ते से गाड़ी आई है हाईवे पे। 4 कहानियां आती है कि जम्मू से गाड़ी आ रही थी हमारे पीछे, सामने से आई, रास्ते पे खड़ी थी, साइड से आई, 4 कहानी। काली स्कॉर्पियो लाल मारुति बन जाती है, चैसी नंबर नहीं था, चैसी नंबर मिल जाता है। पॉइंट इज के राष्ट्रीय राइफल यूनिट का कौन सा अफसर था, कौन सी यूनिट थी, वो देश के सामने लाई। ठीक है, ठीक है, ठीक आहे. point is that there are very important questions संदीप which the government is not देशपांडे, हेच answering. प्रश्न राज ठाकरेंनी विचारले होते, हेच प्रश्न राज ठाकरेंनी विचारले होते, तेव्हा भाजपकडनं राज ठाकरेंना टार्गेट केलं गेलं नाही। राज ठाकरेंना भाजपच्या कोणत्याच नेत्यांनी असे प्रश्न विचारले नाहीत की तुम्ही असं का बोलता। मग राज ठाकरे कसे अपवाद ठरतात? ते पण याच्यापेक्षा जहाल बोलले होते। सॅम पित्रोदा तर सगळं गुळमुळीत बोललेले आहेत, राज ठाकरे तर थेट बोलले होते। पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की आम्ही कधीही सैन्याच्या क्षमतेवर किंवा सैन्याच्या कुठल्या गोष्टीवर आम्ही अविश्वास प्रगट केला नाही। विषय असा आहे की मुळात जो प्रश्न आहे की पुलवामा हल्ला जेव्हा झाला, जो त्या कुठल्या अतिरेक्यांनी केला, त्याच्या जे सिक्युरिटी लॅप्सेस झालेले आहेत, या सिक्युरिटी लॅप्सेससाठी जबाबदार कोण, हे का झाले, हे कशामुळे झाले, हे कोणामुळे झाले, या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला नको, देशाला कळायला नको की याच्यामध्ये काय सिक्युरिटी लॅप्सेस झाले आणि त्या सिक्युरिटी लॅप्सेसला कोण जबाबदार होते, या गोष्टी देशाला कळायला नको, जे कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला नको। हे जर आम्ही बोललो तर आम्ही देशद्रोही। जेव्हा तुम्ही दाखवता की एअर स्ट्राईक झाला, असं आहे जेव्हा आपण जर बघितली वायुदलाने जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली, वायुदलाने स्पष्ट सांगितलं की आम्हाला दिलेलं टार्गेट हिट केलं। कुठलं टार्गेट दिलेलं होतं, कुठे हिट करायला सांगितलं होतं, याच्याबद्दल कुठली स्पष्टता वायुदलाने दिली नाही आणि त्यांनी ती द्यावी अशी त्यांच्याकडनं अपेक्षाच नाहीये। या गोष्टीचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। आणि या सरकारबद्दल मी पुन्हा एकदा सांगतो की 2 वर्षापूर्वी जर राज ठाकरेंनी हे भाकीत केलं होतं, याचा अर्थ कुठेतरी ही गोष्ट शिजत होती आणि त्यांना ती माहिती होती, म्हणून ते 2 वर्षापूर्वी बोलले। बाकी कुठला नेता का नाही बोलला 2 वर्षापूर्वी? ठीक आहे, भालचंद्र सिरसाट उत्तर द्या। भालचंद्र सिरसाट उत्तर द्या। आणि मुळात असं आहे जिथे की जर सरकारला प्रश्न विचारले त्या तर आम्ही ठिकाणी देशद्रोही कसे होऊ पत्रकारांना शकतो? जायला पाकिस्तान सरकारने बंदी केली, एकही पत्रकाराला अलाउड नव्हतं। हो, म्हणूनच आपण पुरावे दिले पाहिजे। मग तेच सांगतो ना मी, तेच सांगतोय, पत्रकाराला जायला दिला नाही। जे फॉरेनचे पत्रकार जवळ पोहोचले त्यांनी असं लिहिलंय का तिकडे रुग्णवाहिका पोहोचल्यात, रुग्णवाहिका होत्या, रुग्णवाहिका त्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल काढून घेतले होते, हे सगळं आपण ऐकलेलं आहे। आणि त्यानंतर मग किती असतील 35 लोक माझ्यासमोर बॉडीज जाताना बघितल्यात, किती बॉडी जमा केल्यात। आजही पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पत्रकारांना तिकडे घेऊन का जात नाही? जर झाडच पडली, 12 झाडं पडली ना, ठीक आहे, रॉयटर्स ठीक आहे, पोहोचलो होतं, एअर BBC स्ट्राईक, होतं, सर्जिकल एअर अल-जझीरा स्ट्राईक होतं, पूर्णपणे या फेल लोकांनी झाला, हे जे सांगतात पूर्णपणे ते फेल झाला। पोहोचलेले नव्हते। मग पाकिस्तानने आपल्याकडे विमानं का पाठवली? जर आपण काहीच केलं नाही, पाकिस्तान एवढं का चिडलं आणि पाकिस्तानने सर्वांना बंदी का केली? जेव्हा अमेरिकेने ओसामा बिन लादेनला ठोकलं होतं, मारलं होतं, तेव्हा त्यानंतर ओसामा बिन लादेन जिवंत आहे अशा बातम्या येत होत्या। अमेरिकेमध्ये कोणी विचारलं नाही तो खरंच मेला का तो जिवंत आहे। ओसामा बिन कारण लादेन पुरावे दिले गेले, काही पुरावे दिले नाही, उसकी जान दरिया में डाल दिया। नाही कोई पुरावा नहीं है उसका। काही पुरावा नाही। बिन लादेन 2001 में मर गए भाई, कोई बिन लादेन साइड 2010 में। पण या लोकांना एवढे प्रश्न का पडतात? भीती वाटते का निवडणुकांची? आता तुम्ही मूळ प्रश्नावर आलाय। निवडणुकांची भीती वाटते विरोधकांना? वाटते तर सांगा, या ठीक आहे, तुम्ही भीती तोडा। वाटते तुम्हाला? भीती वाटते का शिरसाट, निवडणुकांची? भारतीय जनता पक्ष मोदी चोर आहेत म्हणून आम्हाला भीती वाटते। हो, असू दे चोर। आता तुम्ही कोण आहात? तुम्ही मोर आहात का शरद पवारांचे पोपट या आहात? सगळ्या ते समजेल गोष्टींचा लवकर। राजकीय फायदा ठीक तुम्ही आहे, घेताय। पवारांचे पोपट ठीक आहे, आहात, ठीक आहे, मोर आहात, ते समजेल। ठीक आहे, निलमताई गोरे,
नीलमताई गोरे, हे बघा, राजकारण राष्ट्रवादाचं होत नालायक आहेत, नालायक. नाही. तुम्ही एखाद्या सैन्याला पाहिजे उद्धव होतं. ठाकरेचं एखादं स्वतःचं वक्तव्य राजकारण असेल करायला तर बघताय. त्याचं विश्लेषण झालं नालायक आहेत तुम्ही. खरं नीलमताई, देशद्रोही नीलमताई, आहात. शेवटी नीलमताई, पोपट नाही प्रश्न विचार आशिष. हा नाही 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 नीलमताई, तू महिना शिरसाट. ठीक आहे, ठीक आहे. हे बघा, सॅम पित्रोदा यांचं जे वक्तव्य आहे त्याची चिकित्सा झालीच पाहिजे, ती केली गेलीच पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून मग सरकारनं सुद्धा पुढाकार घेऊन त्यांना कोणत्या मुद्द्यांवरती आक्षेप आहेत त्यांच्याकडनं समजून घ्यावं. आणि त्याचबरोबर सर्व समाजाचंही हे काम आहे की त्या वक्तव्याचा सारासार विचार करावा. पण त्यातून जर का राष्ट्रवादाचा प्रचार जागा केला जात असेल आणि कोणी प्रश्न विचारणारे हे देशद्रोही आहेत असं ठरवलं जात असेल, त्यावर तुमची भूमिका काय? नाही, मुळामध्ये प्रश्न विचारणं देशद्रोही आहेत असं मला अजिबात वाटत नाही. कारण आतापर्यंत प्रत्येक अशा हल्ल्याची किंवा त्या सैन्याच्या संदर्भातली जे काय आपण पावलं उचलली आहेत त्याच्यावरती चर्चा झालेल्या आहेत. अगदी पण मला आठवतंय की रामप्रधान समितीचा रिपोर्ट आशिष तुम्ही कव्हर करत होता त्यावेळेला, तर जेव्हा सरकारने आम्हाला विनंती केली की याच्यावरती जाहीर चर्चा नको आणि हा आम्ही देणार पण नाही, नंतर तो लीक झाला मीडियात हा भाग वेगळा, पण ATR जो आहे तो फक्त ठेवण्यात गेला आणि आम्ही विरोधी पक्षात होतो तरी आम्ही ते स्वीकारलं. कारण काही डिटेल्स जर का संपूर्णपणे तपशील सांगता येत नसेल, सरकारच्या काही मर्यादा असतील तर तो विश्वास ठेवायला पाहिजे. इथे काय दिसतंय, निवडणुका जवळ आलेल्या असल्यामुळे यांचा अजिबात विश्वास नाहीये. समजा हा अटॅक 2 वर्षापूर्वी झालेला असता तर त्यावेळेला खरंच प्रश्न तेवढे आले पण नसते का काय, अशी मला शंका वाटते. मला काय वाटतं, पुलवामाचा घटना त्याची संपूर्ण चिकित्सा कोणाची जबाबदारी आहे त्याच्या तपशिलामध्ये जाणं हे होईलच त्या संदर्भामध्ये जे आहे ते. परंतु एअर स्ट्राईकच्या संदर्भात बघा, अजून सुद्धा युनायटेड नेशन्सचे पीस कीपिंग जे टीम जाते तिकडे आणि ती तिथून चौकशी करून शेवटी त्यांच्याकडून 4-6 महिन्यांनी किती मृत झालेत कळतं. पाकिस्तान हे मान्यच करायला तयार नाहीये ना, कारण त्यांच्या दृष्टीने तो त्यांच्या देशामधला फार मोठा पराभव आहे की जो त्यांची जनता सहनच करू शकणार नाही. आणि म्हणून प्रश्न कसा आहे, मगाशी अतुल लोंढे जे बोलत होते ना की पाकिस्तानच्या इतरांशी आपली काही दुश्मनी आहे का, मुद्दा असा आहे पाकिस्तान सरकार पुरस्कृत अतिरेकी कारवाया आहेत आणि त्या अतिरेकी कारवायांच्या संदर्भात 2 गोष्टी केल्या गेल्या की एका बाजूला आंतरराष्ट्रीय दबाव आणला गेला त्यांच्यावरती जेणेकरून त्यांना अभिनंदनला सोडणं भाग पडलं आणि दुसरीकडे एअर स्ट्राईक केलेला जो आहे तो जसं ओसामा बिन लादेन किंवा अशा वेळेला स्पेसिफिक त्या ठिकाणी केला असं आता आपण फार तर म्हणून सरकारचं म्हणणं आहे. प्रश्न असा आहे की याच्यामध्ये स्वतः संरक्षण मंत्री सांगता आहेत की आम्हाला संख्या आज सांगायची नाही असं धरू आपण गृहीत, तर अशा वेळेला भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संख्या कळली, समजा आपण ती 240 असेल किंवा 340 असेल किंवा 400 असेल किंवा जी काय असेल, तर ती संख्या कळल्यामुळे मग पुढे काय होणार आहे, यांचा काही नरेंद्र मोदींवरचा विश्वास वाढणार आहे का, त्यांचे सरळ राजकीय मतभेद आहेत. आणि मुळात असं आहे की 2008च्या हल्ल्याबद्दल आज काँग्रेसची भूमिका येते की पाकिस्तान जबाबदार नाहीये, तर मग आपण कोर्टामध्ये जे लढतोय वेगवेगळ्या बॉम्बस्फोटांबद्दल त्याच्यामध्ये यांची भूमिका किती लेचीपेची आणि बोटचेपी असणार आहे हे देखील स्पष्ट होत आहे. आणि हाच मुद्दा आहे. अतुल लोंढे, वेळ संपला, उत्तर द्या. नीलमताईंनी व्हॅलिड क्वेश्चन उपस्थित केलेला आहे. सरकारच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं 26/11च्या केसमध्ये अशा वक्तव्यांमुळे. असं नाही, आता नीलमताईंचे जे विचार आहे ते बदललेले आहे गेल्या एक युती झाल्यापासून. पण एक मी स्पष्टपणे सांगतो की या देशाने हे किती जबाबदार राष्ट्र आहे हे कसाबला पूर्ण ट्रायल करून जे आहे ते दाखवून मूळ मुद्दे कसे आहे, मूळ मुद्द्याला बगल का दिला जातो. आपण प्रत्येक फ्रंटवर असफल झालेलो आहोत. ज्या दिवशी राठोड आणि राजपूत ऐका ताई, ज्या दिवशी राठोड आणि राजपूत यांचे अंत्यसंस्कार होत होते त्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे प्रधानमंत्री पांढरकवड्याला सभा घेत होते. तिथून जळगावला तिथून बाजूने गेले पण त्यांच्या घरी गेले नाही. ताई तुम्ही चुकीच्या गोष्टी सांगू नका. महत्वाची गोष्ट अशी आहे की पाकिस्तानचे सामान्य लोक 26/11 बोला. अतुल लोंढे 26/11च्या संदर्भात सॅम पित्रोदा विधान आम्हालाही कळतं ना, अहो तो इतिहास झाला. तुमचं पाकिस्तान शत्रू होता की नाही ते दिवंगतही झाले, त्यांना त्यांचं सोडावं लागलं. ताई एक गोष्ट हो ते जावेद मियादातला बोलणाऱ्यांनी जावेद मियादातला पण घरी बोलून जेव्हा घालणारे सांगू नाही. ठीक आहे. मला करायचं होतं, तो माझा हेतू होता. मला असं वाटतं वेळ वाटलेला आहे. आता चर्चा होणार नाही, आता फक्त वाद होईल. प्रश्न असा आहे, एक गोष्ट देशवासीय जे भारतीय आहेत
त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तान हा पाकिस्तान लष्कराचा आहे. पाकिस्तान हा तिथल्या लोकनियुक्त दाखवलेल्या सरकारचा आहे. पाकिस्तान हा ISIचा आहे. कारण पाकिस्तानमध्ये जर का आपल्याला पाकिस्तानशी बोलणी करायची असेल तर तिथे सरकार आहे, लष्कर आहे, ISI आहे. त्या उलट आपला भारत हा लोकशाही प्रधान सार्वभौम देश आहे आणि म्हणूनच आपल्या देशात जी लोकशाही आहे, जी राज्यघटना आपली आहे, त्यामुळे आपल्याला जे अधिकार मिळालेले आहेत म्हणून अशी खुली चर्चा निर्भयपणे करू शकतोय. मला असं वाटतं की प्रश्न हे विचारले गेले पाहिजेत. सॅम पित्रोदा हे स्वतःला बुद्धिवंत समजत असतील, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं चिकित्सा जरूर करावी, परंतु ती करत असताना देशवासियांच्या भावना सुद्धा त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजेत. कुठंतरी एक टॅक्टिकल एरर त्यांचं झालेलं आहे आणि मी पुन्हा वारंवार सांगतोय, सॅम पित्रोदा यांची पुस्तकं मी वाचलेली आहेत, त्यांना गेल्या 15-20 वर्षापासून फॉलो करतोय. त्यांनी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो जाणीवपूर्वक प्रयत्नाचा भागही असू शकतो. कारण आता हा विषय लोकांमध्ये सोडायचा 1.5-2 महिन्यात जेव्हा मतदानापर्यंत वेळ येईल तोपर्यंत लोक यावरती चर्चा करतील. कारण दुसरीकडं राष्ट्रवाद, देशाची सुरक्षा, दहशतवाद या 3 मुद्द्यांवर फोकस करून भाजपचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा, अमित शहांचा प्रचार असणार आहे हे काँग्रेसला माहिती आहे आणि म्हणून सॅम पित्रोदांचे जी आजची वक्तव्य आहेत मला महत्त्वाची वाटतायत. हा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न आहे का, पण तो करत असताना देशवासियांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत हे सुद्धा सॅम पित्रोदा आणि काँग्रेसने लक्षात घ्यावं. मी सर्वांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.